महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजक मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर व शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत धुळे शहरातील एसीसीपीएस कॉलेज येथील ऑडिटोरियम हॉल या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला। या रोजगार मेळाव्यामध्ये प्रामुख्याने 1164 रिक्त पदांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला, ज्यात प्रामुख्याने 16 नामांकित कंपन्यांचा सहभाग दिसून आला। तर या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये 1164 रिक्त पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात आली। शिकाऊ उमेदवार ट्रेनी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, प्रोडक्शन सुपरवायझर, क्वालिटी ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिशियन, हेल्पर, वेल्डर, सुरक्षा अधिकारी, इन्शुरन्स ॲडवायझर, रिटेन्शन शिफ्ट ऑफिसर आदी पदांचा या ठिकाणी समावेश होता। तर 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवी BE BSc MSc अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी या मुलाखती घेण्यात आल्या व त्यांच्यासाठी सदर हा भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला। यासाठी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर रोजगार मेळावा पार पडला। तर यावेळी या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार तथा चेअरमन शिवाजी विद्याप्रसारक संस्था कुणाल बाबा पाटील, येथील प्राचार्य जितेंद्र तलवारे यांच्यासह सर्व मान्यवर पदाधिकारी, 16 कंपन्यांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय उत्साहात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले। जपान येथे झालेल्या टीम ऑलिम्पिक मध्ये तिने सहभाग घेतला होता। त्याचबरोबर दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनात देखील महाविद्यालयाचे NSS आणि NCC चे विद्यार्थी सहभागी झाले आहेत। कला आणि वाणिज्य शाखेबरोबरच महाविद्यालयामध्ये आपण योगशास्त्र देखील स्वतंत्रपणे आपल्याकडे शिकवलं जातं, पत्रकारिता आपल्याकडे शिकवली जाते आणि त्याचबरोबर दरवर्षी आपण या प्लेसमेंट कॅम्पचं देखील आयोजन करीत असतो। ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा हा मुख्य उद्देश संस्थेचा आणि आदरणीय बाबासाहेबांचा असून त्या दृष्टीने आपले सतत प्रयत्न महाविद्यालयाचे सुरू आहेत। त्याचबरोबर महाविद्यालयात सगळं आमचे 28 प्राध्यापक PhD मार्गदर्शक असून त्यांच्या हाताखाली 51 विद्यार्थी PhD करतात। विशेष महत्त्वाची बाब, बाबासाहेब आपल्याकडे ओमान या देशाच्या विद्यार्थ्याने PhD साठी ऍडमिशन घेतलं होतं। आपल्या इंग्लिश विभागामध्ये संशोधन केंद्रामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं आणि त्या ओमान देशाच्या विद्यार्थ्याचं एक 5-6 दिवसापूर्वीच आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून त्याला PhD डिग्री अवॉर्ड दाखवला। या सगळ्या कामाबरोबर मी सगळ्यांना संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने, प्राचार्य नात्याने तुम्हाला सगळ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा देतो। आणि ज्यांच्या प्रयत्नातून आपण हा मेळावा आयोजित केला आहे त्या आणि सर्व मेळाव्यामध्ये इंटरव्ह्यू अपीयर होणारे सर्व विद्यार्थी व आजचा हा मेळावा म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक पर्वणी जरी म्हटलं तरी वापर ठरणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासून ही मेळावा रोजगार मेळाव्याची परंपरा शिवाजी विद्याप्रसारक संस्था करते आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवायचं काम तयार करीत असलं। एकंदर 29 कंपन्या या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आणि त्यापैकी 14 कंपन्या या धुळे जिल्ह्याच्या धुळे शहरामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर कोणाला बाहेर जाण्याची तयारी असेल नाशिकपर्यंत तर त्यांना देण्याकरता सुद्धा या ठिकाणी कंपन्या आहेत। परंतु जर कोणाला धुळ्यामध्येच काम करायचं असेल, बाहेर जाण्याची तयारी नसेल तर त्यांच्याकरता सुद्धा 14 कंपन्या या ठिकाणी इंटरव्ह्यूकरता तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांकरता ही चांगली संधी आज संस्थेच्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उपस्थित झाली। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त विद्यार्थी या पदांमध्ये त्यांनी सिलेक्ट झाले पाहिजे। पावसाच्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की काही विचार असून यांची बाकी आहे ते या ठिकाणी लवकर तुमचं 10-15 पोहोचतील
आणि अनेक विद्यार्थी ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचे हे सुद्धा बरेचसे रस्त्यामध्ये आहेत. आता किती विद्यार्थी इथे आहेत की जे इंटरव्ह्यूला अपिअर होणार त्यांनी हात वर करा. इकडचे कोणी अपिअर होणार नाही त्या मुलांमध्ये विरुद्ध बरेचसे आहेत. आणि अजून बरेच विद्यार्थी हे रस्त्यामध्ये आहेत की जे या ठिकाणी इंटरव्ह्यू करता अपिअर होणार आहे. तुम्हाला सर्वांना आजच्या या इंटरव्ह्यू करता मनापासून शुभेच्छा देतो. आणि या आलेल्या सर्व एकाबरोबर माझी विनंती असेल की इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा काहीतरी हातामध्ये नोकरीचे पत्र घेऊनच केला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आजच्या या इंटरव्ह्यू करता आणि या उद्योजक मेळाव्याकरता खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि तलवारी सरांना टीमला आपल्या सायन्स मंत्रालयाच्या एज्युकेशन त्यांच्या टीमला या ठिकाणी आजचा हा मेळावा अत्यंत सुरेखपणे आयोजित केला त्यामुळे मनापासून धन्यवाद.